आगामी रमजान ईद व अक्षय तृतीया निमित्ताने पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व जातीय सलोखा कायम राहावा याकरिता चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व ठाणेदार मगन मेहते यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी म्हटले की प्रत्येक सणाचे उत्सवाचे एक वैशिष्ट्य असते। प्रत्येक सण हा काहीतरी चांगला व सकारात्मक संदेश देऊन जातो। सण चांगल्या प्रकारे साजरे करून सकारात्मक संदेश सर्वांपर्यंत जाईल याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। रमजान ईद व अक्षय तृतीया हा सण मोठ्या आनंदात साजरा करून जातीय सलोखा वाढीस लावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे। या सणाच्या काळात नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन एसडीपीओ जितेंद्र जाधव यांनी केले। तर समाजात दुफळ निर्माण होईल अशा अफवांना धारा देऊ नका। सर्वांना सोबत घेऊन शांततेत रमजान ईद व अक्षय तृतीया सण साजरा करून आनंद द्विगुणित करावा असे आवाहन ठाणेदार मगन मेहते यांनी केले। यावेळी अनिस सौदागर, कमलकिशोर पनपालिया, मेहमूद हुसेन, बंडू भुते, विनोद जोशी, प्राध्यापक विजय रोडगे, नितीन गवळी, बंडू आठवले यांनी मनोगत व्यक्त केले। या बैठकीला चांदूर रेल्वे शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आदींची उपस्थिती होती। बांधवांचा पवित्र असा रमजानचा महिना आता तो पूर्णत्वाकडे जात आहे आणि रमजान ईद 3 तारखेला गृहीत धरण्यात आलेली आहे, पण ती कदाचित उद्याही होऊ शकते। या रमजान ईदच्या निमित्तानं आणि येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं दोन्ही सणांच्या निमित्तानं एक छानसं वातावरण समाजामध्ये असावं, शांततेत आणि अतिशय आनंदात हे सण साजरे करण्यात यावे या उद्देशानं आज आम्ही पोलीस स्टेशनचे इन्चार्ज मेहते साहेब आणि त्यांच्या स्टाफ आणि आम्ही या ठिकाणी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला शांतता सभा आयोजित केली होती। या सभेमध्ये बहुतांश हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी हे दोन्ही सण अतिशय शांततेनं आणि एकमेकाच्या सहकार्यानं पार पाडण्याचं या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे। आमचंही सर्व बांधवांना, मुस्लिम आणि हिंदू बांधवांना नम्र आवाहन आहे की दोन्ही सण आपण अत्यंत शांततेनं, आनंदानं आणि उत्साहानं साजरे करूया, एवढं माझं नम्र आवाहन आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।